काल ज्या पद्धतीने टोल नाक्यावरती खालापूर इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना स्वतः उतरावं लागलं आणि तो सगळा प्रसंग आपण बघितलेला आहे. अद्याप ती टोलची जी यंत्रणा आहे ती सुधारताना दिसत नाहीये. मी बोललो तसं हे ह्यांची इच्छा नाही आहे सुधारण्याची. त्याच्यामुळे राज्यसभेत सत्तेत आल्यावरच हे सगळं सुधरू शकतं. काल पण मी नव्हतो पण मी आज साहेबांशी बोलत असताना ते सांगत होते की गाडीतनं येत असताना त्यांना आधी वाटलं एक 3-4 किलोमीटरची हे होती, ट्रॅफिक होतं. त्यांना कळलं नाही पुढे कुठे संपतंय. त्यांना वाटलं ॲक्सिडेंट झाला आहे. ॲम्ब्युलन्स होती त्या ह्याच्यात आणि इतर लोक तर किती तास थांबले असेल मला आयडिया नाही, पण ॲम्ब्युलन्स होती. तुम्ही ॲम्ब्युलन्सला तर सोडलं पाहिजे. ही कुठची दादागिरी. साहेबांनी टोलवर जाऊन गाडी थांबवली आणि उतरून त्या सगळ्यांना सोडायला लावलं. पण हे शेवटी आता त्या काल चांगलं आहे की साहेब होते तिकडे, पण दररोज नसणार. तेव्हा हे काय असे बिचारे 4-4, 5-5 तास लाईनीत उभं राहायचं लोकांनी. ज्यावेळेला मनसेकडनं टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते राजकारण तापलं जातं. त्यानंतर राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येतात की आम्ही नियमानुसार करू. मात्र वस्तुस्थिती जर काल पाहायला गेली, कुठच्याही प्रकारची नियमावली पाळली गेली नाही. मनसेचं इथून पुढचं काय धोरण आणि हे लोकांना दिसतंय. तुमची इच्छाशक्ती नसताना काही होऊ शकत नाही. बरं, ह्याच्यातनं पैसेच खायचे तर पुढे बघायलाच नको. म्हणजे राज्य सरकार आणि टोल कंपन्या यांच्या साठ्या लोटांमुळे कुठेतरी हो नक्कीच. नाही तर मुख्यमंत्र्यांनी सांगून जर आपण लाईन मारली आहे, त्या लाईनीच्या तुम्ही 2-3 किलोमीटर पाठपर्यंत तुम्ही ठेवू कसे शकता. त्याच्यामुळे सगळं चुकीचं चालू आहे आणि लोकांना आता कळतंय. तो राग तुम्हाला शेवटी निवडणुकीतच ते व्यक्त करतील. तलाठी भरती झाली आहे. तलाठी भरती 200 पैकी 218 मार्के उमेदवारांना मिळतात. कसं होतं एकूण त्या भरती तलाठी भरती? हे 2 विषयच, बाकी नाही. लोकांमध्ये जात आहे किंवा या निवडणुकांच्या अनुषंगे गेल्या 1-2 वर्षापासून आपण फिरताय, मेळावे घेताय, सभा घेताय, संघटना बांधणी करताय. काय लोकांकडून येते, काय लोकांमध्ये चित्र दिसतंय? नाही, मी बोललो तसं ते चित्र तुम्हाला आज पण दिसलं. वेगवेगळ्या पक्षातनं पक्षप्रवेश होत आहेत. नवीन मुलं ज्यांना राजकारणात यायचं आहे त्यांचे प्रवेश होत आहेत. त्याच्यामुळे कसं दिसलं म्हणजे आता बांधणी पण उत्तम होते. आणि मी गेल्या वेळा बोललो तसं की मला एक मुलगा म्हणून मला अभिमान वाटतो की साहेबांनी आम्हाला या चिखलात नाही हे केलं. त्याच्यामुळे अमितजी, टोलचा मुद्दा जसा मनसेने उचलला आणि गाजला, आताही तशीच परिस्थिती पाहायला मिळते. खरं तर CCTV लावण्यात येणार होते, सोबतच स्क्रीन्स देखील लावण्यात येणार. किती गाड्या ये जा करतात यावरती मी तो आकडा नाही सांगणार, पण सरकारने जो तुम्हाला आकडा दिलाय त्याच्या 5पट गाड्या प्रत्येक टोल नाक्यावरनं जातात. तो साहेब जाहीर करतीलच, त्यांच्याकडे तो आकडा आलाय. पण 5पट गाड्या येतात तिकडे. त्याच्यामुळे जे तुम्हाला आकडेवारी मिळते ती खोटी आहे. जे पैसे जमा होत आहेत हे सांगतात हे खोटे आहेत. थेट लोकांची फसवणूक, अक्षरशः फसवणूक होते. ज्या प्रकारे तुम्ही टोलचा मुद्दा घेतलेला आहे, अशामध्ये आता नवीन सेतूचं उद्घाटन होत आहे. नावाशिवाय तिथे 250 रुपये टोल लावण्यात आले आहे. आधीच्या टोलची वस्तुस्थिती अजून सुधारलेली नाही. अशात नव्या टोलमुळे भूर्दंड हा सर्वसामान्यांना भरावा लागणार. या संदर्भात काही वरच्या लेवलला पत्र वगैरे की तो माफ करावा 250 रुपये किंवा कमी करावा आणखी, असं काही मनसेकडून निवेदन मुख्यमंत्र्यांना येत्या काळात? बघा, शेवटी टोलला कोणाचंही म्हणजे आता जे नवीन टोल येत आहेत त्याला विरोध नाही आहे. कारण शेवटी तुम्ही तो रस्ता बनवला आहे, त्याचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्टर्स बनवतात त्याचा विरोध नाही आहे. पण तुम्ही जे सुविधा द्यायला पाहिजे, महिलांसाठी तिकडे शौचालय दिलं पाहिजे. ते असतं का? बरं, टोल तुम्ही तो जो रस्ता बनवला आहे तो किती काळात खराब होतो हा पण आपण बघितलं पाहिजे. ज्याच्यासाठी तुम्ही जेवढे पैसे घेताय हे सगळं नीट असेल तर आम्हाला टोल भरायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण हे तुम्ही सुविधा देणार नाही आम्हाला. 4-4, 5-5 तास आम्ही लाईनीत उभं राहायचं. तुम्ही नियम तर पाहायला चालू करा. ती पिवळी लाईन उगाच मारली आहे का? झोपायला मारली आहे का? मुंबईला गतिमान करण्यासाठी म्हणून कोस्टल रोडचं काम हाती घेतलं. त्यानंतर त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आम्ही ह्या रोडवरती कुठच्याही प्रकारचा टोल लावणार नाही. आणि त्यानंतर सरकारनं आता जी सरकारची भूमिका आहे की या रस्त्यावरती सुद्धा टोल लावला जाईल. सह्याद आपलं समृद्धीवर रस्ता चालू व्हायच्या आधी टोल लागला. तर आपण हे काय बोलतोय? बरं, आजूबाजूला काही फेन्सिंग नाही, कुठूनही प्राणी येतात, ॲक्सिडेंट्स होत आहेत, काहीही चालू आहे.
ह्याची उत्तरं शेवटी द्यायची कोणी? येत्या काळामध्ये मनसेकडून पुन्हा एकदा आक्रमकतेची भूमिका पाहायला मिळेल का या संदर्भात? कारण पूर्वी आपण पाहिलं तर राजसाहेबांनी स्वतः घरामध्ये नाही, आता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. पुढे कशी मनसेची भूमिका राहील? आक्रमकता म्हणजे तुम्हाला आता शेवटी निवडणुकीचं वर्ष आहे. आता मला वाटतं लोकांनी आक्रमकता दाखवली पाहिजे थोडी. आणि एक तुमच्याकडे शेवटी तुम्हाला ज्या माणसावर विश्वास आहे, तुम्हाला जो वाटतो माणूस तुमच्यासाठी शहर सुधरवू शकतो, तुमचं राज्य सुधरू शकतो, आणि त्यांना तुम्ही मतदान करून मला वाटतं तुम्ही सत्ता दिली पाहिजे. आणि ह्याच्यानंतर मग शेवटी कसं आहे, तुम्ही सत्ता न देता आम्हाला प्रश्न विचारू नाही शकत. जर तुम्ही सत्ता दिल्यानंतर आमचं काम नाही झालं तर मग आम्ही उत्तर देणं लागतो. पण आत्ता तुम्ही, मला वाटतं की आता शेवटी साहेबांना ती संधी मिळेल. आणि शेवटी तुम्हाला राज्य शहर हे कसं असतं, कसं इतर देशांनी, आपल्या देशात इतर राज्यांनी आपल्याकडनं एक उदाहरण घेतलं पाहिजे की असं शहर असलं पाहिजे, असं राज्य असलं पाहिजे, असं मला वाटतं साहेब करून दाखवतील. त्याच्यामुळे तुम्हाला ते लवकरच दिसेल.